एका छोट्या गावात नवरा बायको राहत होते. घर कच्चं होतं, पण नातं खूप पक्कं होतं. नवरा दिवसभर मजुरी करायचा आणि बायको घर सांभाळायची. पैसे कमी होते, पण दोघांनी कधी तक्रार केली नाही. एक दिवस नवरा कामावरून खूप थकून घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. बायकोने विचारलं, काय झालं? इतके शांत का आहात? तो काहीही बोलला नाही, फक्त तिच्या हातात औषधांची पिशवी दिली. बायको घाबरली. कोण आजारी आहे? नवरा हळू आवाजात म्हणाला, आईची तब्येत खूप खराब आहे. डॉक्टरांनी मोठ्या उपचारासाठी पैसे सांगितले. हे ऐकून बायको काही क्षण शांत राहिली. कारण घरात आधीच पैशांची खूप अडचण होती. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. नवरा विचार करत होता, आईला वाचवायचं कसं? आणि बायको विचार करत होती, माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातलं दुःख कमी कसं करू? सकाळ झाली. नवरा कामाला जाण्यासाठी तयार झाला. तेवढ्यात बायकोने तिची छोटी पेटी त्याच्या हातात दिली. नवरा म्हणाला, हे काय आहे? बायको म्हणाली, लग्नानंतर थोडे थोडे पैसे साठवले होते तुमच्यासाठी, आपल्या स्वप्नांसाठी. नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, पण हे तर तुझे पैसे आहेत. बायको हसली. आपलं नातं माझं तुझं मध्ये नाही, आपलं सगळं एकच आहे. त्या पैशांनी उपचार सुरू झाले. काही दिवसांनी आईची तब्येत सुधारली. एक रात्री नवरा बायकोकडे पाहत म्हणाला, मी तुला कधी मोठं घर देऊ शकलो नाही, महागड्या वस्तू देऊ शकलो नाही. बायको त्याचा हात पकडून म्हणाली, मला श्रीमंती नको, फक्त आयुष्यभर तुमची साथ हवी. त्या दिवशी नवऱ्याला समजलं, गरिबी पैशांनी असते, मनाने नाही. ज्या घरात प्रेम, विश्वास आणि साथ असते, ते घरच खरं श्रीमंत असतं.